मंडळी, पुण्याचे हेरंब करमकर भारताच्या GFS गॅलेक्सी या जहाजातून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत होते. सध्याच्या काळात हॉर्मुझमधलं वातावरण हे काहीसं युद्ध तणावाखाली सुरू आहे. याच हल्ल्यांमध्ये त्यांच्या जहाजावर एक मिसाईल पडलं आणि त्यात त्यांना जीव गमवावा लागला. खरं तर मंडळी, अमेरिका इराण युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर येऊन पोहोचलंय. सातत्यानं अमेरिकेचे इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत. बुधवारी रात्रीही इराणवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेनं एक दोन नाही तर तब्बल 500 क्षेपणास्त्र डागली. ट्रम्प यांच्या आदेशानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधल्या जहाजांना धोका ठरणाऱ्या इराणच्या लष्करी तळांवर हे हल्ले करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. याच हल्ल्यात हेरम करमकर यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हे हेरम करमकर कोण होते, त्यांचा मृत्यू कसा झाला, अमेरिकेनं आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणांना लक्ष केलं, या हल्ल्यांमुळे भारताची भीती का वाढली आहे, हे सगळंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, हॉर्मुझमधल्या या अस्थिरतेचा परिणाम संपूर्ण जगावर होतोय. जूनमधल्या इस्लामाबाद मेमोरँडम अंतर्गत इराण अमेरिकेत तात्पुरता सीजफायर झाला होता, पण जुलैमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती चिघळली. 7 जुलैला कतारच्या मालकीचे अल रेकायत आणि सौदी अरेबियाच्या वेद्यान या 2 टँकर जहाजांवर हल्ले झाले. त्यानंतर काही तासातच तिसऱ्या जहाजावरही हल्ला झाला. यावर प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणवरील तेल निर्बंध पुन्हा लागू केले आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळच्या इराणी लष्करी ठिकाणांवर हल्ल्यांची मालिका सुरू केली. 12 जुलैला GFS गॅलेक्सी या जहाजावरील हल्ल्यानंतर अमेरिकेने या आठवड्यात फक्त 3 रात्रींमध्ये 300हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले. यामध्ये बुशहर, चाबहार, जास, कोनारक, अबू मुसा आणि बंदर अब्बास यांसारख्या ठिकाणी इराणच्या किनारी संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांना लक्ष्य करण्यात आलं. यात महत्त्वाचं म्हणजे सामरिकदृष्ट्या चाबहार बंदर हे इराण आणि भारत या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे. या बंदरामुळे भारताला पाकिस्तानच्या हद्दीत न शिरता थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापार करता येऊ शकतो. त्यामुळे या हल्ल्यांचा फटका थेट भारतालाही बसत आहे. या हल्ल्यानंतरही हा संघर्ष थांबला नाही. 14 जुलैला इराणनं हॉर्मुझमधल्या आणखी 3 टँकरवर हल्ले केले. संयुक्त अरब अमिरातीच्या मोंबासा आणि अल बहिया या टँकरवरील हल्ल्यात भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला. 15 जुलैला अमेरिकेने पुन्हा हल्ले केले. यामध्ये ग्रेटर तुम बेटावरील क्षेपणास्त्र साठे आणि प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात आलं. आज अमेरिकेनं मुलांच्या कॅन्सर हॉस्पिटलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. 5 दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक तेल बाजारावरही मोठ्या प्रमाणात झालाय. ब्रेंट क्रूडचे दर एका दिवसात सुमारे 9.5% वाढून प्रति बॅरल $83 पुढे गेले. ही गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठी एक दिवसीय वाढ आहे. हॉर्मुझमधून आधी दररोज सरासरी 110 जहाजे ये जा करत असायची, पण सध्याच्या तणावामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक शिपिंग कंपन्यांनी सुरक्षिततेच्या कारणामुळे या मार्गावरून प्रवास टाळण्याचा निर्णय घेतलाय. आता या हल्ल्यांवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिफाब यांनी म्हटलंय की जर अमेरिकेनं माघार घेतली नाही तर इराण मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार आहे. रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं म्हणजेच IRGCनं इशारा दिलाय की गरज पडल्यास मध्य पूर्वेतून होणारी तेल आणि वायूची निर्यात थांबवली जाऊ शकते. म्हणजेच काय, तर या हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. आता पुण्यातल्या हेरंब करमकर यांच्याबरोबर काय घडलं तेही जाणून घेऊया. तर करमकर हे पुण्यातील तरुण मरीन इंजिनियर होते. GFS गॅलेक्सी या सायप्रस ध्वजाखालील माल वाहतूक कंटेनर जहाजावर ते थर्ड इंजिनियर म्हणून काम करत होते. गेल्या 3 महिन्यांपासून जास्त काळ ते समुद्रात होते आणि आपलं काम पूर्ण करून लवकरच घरी परतण्याची त्यांची इच्छा होती. रविवारी पहाटे 2:49 त्यांनी कुटुंबांशी शेवटचा संपर्क साधला. तेव्हा जहाज सुरक्षितपणे हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून पुढे गेल्याचं त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. पण काही वेळातच जहाजावर हल्ला झाला आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या हल्ल्यासाठी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड म्हणजेच IRGCला जबाबदार धरलं. पण IRGCनं सांगितलं की जहाज एका अनधिकृत मार्गावरून जात असल्यानं त्यांनी इशारा म्हणून गोळीबार केला होता. या हल्ल्यामुळं जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागली आणि मोठं नुकसान झालं. यावेळी जहाजावर एकूण 24 कर्मचारी होते, त्यापैकी 11 भारतीय नागरिक होते. आग लागल्यानंतर क्रू मेंबर्सनी लाईव्ह बोटीतून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. ओमानच्या रॉयल नेव्हीनं 2 तासांनंतर बचाव कार्य सुरू करून 23 क्रू मेंबर्सना वाचवलं. पण हेरंब करमकर हे बेपत्ता राहिले. हल्ल्याच्या वेळी ते इंजिन रूममध्ये किंवा त्याच्या जवळपास कार्यरत असल्याचं मानलं जात होतं आणि त्यामुळेच त्यांचा शोध घेणं कठीण झालं.
पुढच्या 32 तासांपेक्षा जास्त काळ हेरम करमकर यांच्या कुटुंबाला कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. यावरून फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडिया म्हणजेच FSUI या संघटनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली. शेवटी मंगळवारी म्हणजे 14 जुलैला ओमानच्या नौदलाने हेरम करमकर यांचा मृतदेह शोधून काढला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यांचे सासरे विवेक टंडन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की कुटुंबाची एकच विनंती आहे, हेरम यांचा मृतदेह पूर्ण अवस्थेत भारतात परत आणला जावा. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. व्यापारी जहाजांवर सातत्यानं होत असलेले हल्ले चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. हेरम करमकर यांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबाला हादरवून सोडलंय. या घटनेनं परदेशी जहाजांवर काम करणाऱ्या हजारो भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडिया सारख्या संघटनांनी सरकारकडे या भागातून जाणाऱ्या भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. सध्या हेरम यांचा मृतदेह भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुटुंबाला दिलासा देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधली ही अस्थिरता आणि त्यातून होणारे मृत्यू हे या संघर्षाचे अत्यंत गंभीर आणि दुःखद वास्तव समोर आणत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये पेटत असलेल्या या संघर्षावर तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.